माऊली, तुझ्याकडे काय मागावं? तू तर मागितलंयस विश्वस्वधर्म सूर्य पाहो. आता यापुढे मी काय मागणार? तरी माऊली, आता एकच मागतो, या विश्वस्वधर्माची समज आम्हास दे. द्वेष हिंसा मत्सराची काजळी बिटू दे आणि या विश्वस्वधर्माच्या प्रकाश वाटेवरचा पाईक मला होऊ दे. माऊली, तू मागितलंयस भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. तरी आता एकच मागतो, कळू दे आम्हा विकासाचे खरे रूप. ढासाळू दे ही आपापलेली बुरुज आणि सहअस्तित्वाची एकतारी हाती घेण्या मिळू दे सदा हाती बळ. माऊली, तू दृष्ट दुर्जनांचा विनाश नाही मागितलास. माऊली, तू मागितलंय दृष्टांचं दृष्टपण घालवण्याचं पसायदान. तू मागितलं तुझं माझं नाही, तर वैश्विक कल्याणाचं पसायदान. आता मी वेगळं ते काय मागणार? तरी माऊली, आता एकच मागतो, समतेची वाट सुटू नये यासाठी पावली बळ दे. हा बंधुत्वाचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी आभाळ एवढी खोली दे आणि तुझ्या एकतेच्या अभंगाची माणुसकीची ओळी मला होऊ दे. माऊली, माय कधीच नाही म्हणत नाही, त्यामुळे तू माझ्या या पसायदानाचा स्वीकार करशीलच. पण आईकडून फक्त मागायचं नसतं, तिला द्यायचं सुद्धा असतं. माऊली, मी तुला आज वचन देतोय, महाराष्ट्र धर्माच्या विटेवर उभा असलेला हा मानव धर्म असाच अढळ निश्चल इथून पुढे ही युगे 28 उभाच राहील. जो जे वांछिल तो ते लाहो म्हणणाऱ्या आपल्या भूमीतून प्रेम मांगल्याचे पीक फुलवत राहील. आणि यासाठी माऊली, मी प्राणपणाने काम करत राहील, हे माझं तुला वचन आहे. हे वचन पूर्ण होईपर्यंत मी तुझं बोट धरून या ईश्वरनिष्ठांच्या मांडियाळीत अखंड चालत राहील. पंढरीनाथ भगवान की